अमळनेर गलवाडे रस्त्यावर दाजिबा नगर समोर अनधिकृतपणे टाकण्यात आलेल्या गतिरोधकामुळे जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 28 मार्च रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास दुचाकीने मुडीहून अमळनेरकडे येत असताना गतिरोधकांचा अंदाज न आल्याने मोटरसायकल जोरात आदळल्याने सदर महिला खाली पडली होती. त्यात महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. अमळनेर तालुक्यातील मुडी येथील मूळ रहिवासी व हल्ली मुक्काम अमळनेर शहरातील दीपकनगर भागातील रहिवाशी गायत्री प्रशांत सूर्यवंशी असे मृत महिलेचे नाव आहे. शहरातील दाजिबानगर भागात गलवाडेकडून येताना उतार असल्याने वाहनांचा वेग वाढून वाहने अनियंत्रित होत होती. त्याचप्रमाणे याच ठिकाणी 3 मंगल कार्यालये असल्याने नेहमीच वर्दळ आणि रस्त्यावर वाहने उभी असतात. 15 मार्च रोजी रात्री 9 वाजता याच परिसरातील शोभाबाई जयवंतराव पाटील या महिलेला वाहनाने वेगात धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला होता. संतप्त नागरिकांनी गतिरोधकाची मागणी केली होती. काही दिवसात स्थानिक नागरिकांनी गतिरोधक टाकून घेतले. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केले. गतिरोधक टाकल्यानंतर त्याच्या अलीकडे आणि पलीकडे पांढरे पट्टे मारून गतिरोधकाचे फलक लावणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही आणि या बेजबाबदारपणामुळे एका निरपराध महिलेचा मृत्यू झाला. 28 रोजी रात्री 7:30 वाजण्याच्या सुमारास गायत्री प्रशांत सूर्यवंशी ही महिला आपल्या मुलाबरोबर मोटरसायकलने गलवाडेकडून येताना सदरचा गतिरोधक दिसला नाही. परिणामी मोटरसायकल आदळून महिला खाली पडली आणि तिच्या डोक्याला मार लागताच ती बेशुद्ध झाली. तिची प्रकृती गंभीर असल्याने स्थानिक डॉक्टरांनी तिला धुळे येथे रवाना केले. धुळे येथे सेवा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केले. व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. जीव वाचणे कठीण असल्याचे डॉक्टरांनी सांगताच महिलेला सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. पुन्हा आशा पल्लवित झाल्या आणि तिला तातडीने मुंबई येथे रवाना केले. जे रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र तिची मृत्यूशी झुंज व्यर्थ ठरली आणि 2 एप्रिल रोजी रात्री 10:30 वाजता तिचा मृत्यू झाला. अपघात होऊ नये म्हणून गतिरोधक बसवणे आवश्यक आहेत. मात्र त्या गतिरोधकामुळे अपघात होऊ नये म्हणून प्रवाशांना ते निदर्शनास येणे आवश्यक आहे. म्हणून कॅट आईज लावणे, पांढरे पट्टे लावणे, फलक लावणे आणि उतारावरील रस्त्यावर गती नियंत्रित करण्यासाठी रबलिंग स्ट्रीप टाकणे हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्तव्य आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे दोन्ही महिलांचा जीव गेला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सदर महिलेच्या मृत्यूला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेजबाबदार वृत्तीमुळे 2 मुलांची आई काळाने हिरावून नेली आहे. संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे असा सूर नागरिकांमधून व्यक्त होत आहे. अमळनेर तालुक्यातून गांधली येथून पेट्रोल पंपावरून अज्ञात चोरट्यांनी 15 लाख रुपये किमतीचा डंपर पळवून नेला. तर दुसऱ्या घटनेत अज्ञात चोरट्यांनी ढेकू येथून 87,000ची 5 गुरे चोरून नेली आहेत. निलेश संजय पाटील राहणार हिंगोने याचे डंपर क्रमांक MH 48 AG 8307 हे 31 रोजी सायंकाळी गांधली येथील सप्तशृंगी पेट्रोल पंपावर लावले होते. रात्री 11:30च्या दरम्यान डंपर चोरी गेल्याचे समजले. निलेशने घटना पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना सांगितले असता त्यांनी हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, निलेश मोरे, प्रशांत पाटील यांच्या पथकाला पाठवले. पोलिसांनी CCTV फुटेज व तांत्रिक बाबी तपासल्या असता आरोपी डंपर पातोंडा मार्गे चोपडा येथून गुजरातकडे पळाल्याचे समजते. आरोपी विरुद्ध डंपर मालकाने फिर्याद दिल्यावरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत. तर तालुक्यातील ढेकू खुर्द येथील महेंद्र सयाजीराव पाटील यांच्या ढेकू बुद्रुक शिवारातील गट नंबर 97 मधील शेतातून 1 रोजी रात्री अज्ञात चोरट्याने 4 गायी, 1 गोऱ्हा असे एकूण 87,000ची गुरे चोरून नेली आहेत. अमळनेर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला असून तपास हेड कॉन्स्टेबल लक्ष्मीकांत शिंपी करीत आहेत. लग्नासाठी पैसे घेतलेल्या पत्नीने 8च दिवसात पळ काढून पतीला तिघांनी फसवल्याचा गुन्हा 2 रोजी अमळनेर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे. 31 वर्षीय मुकेश रमेश शिरसाठ राहणार सानेनगर, हल्ली नोकरी आडाजंग पाटिया सुरत याने विवाहासाठी चुंचाळे
तालुका चोपडा येथील आपल्या बहिणीच्या सासरे भिकन महादू पाटील यांच्या मध्यस्थीने दुर्गा गजानन थाटोड राहणार गायेगाव तालुका अकोला हिच्याशी निश्चित झाला. त्यांनी 2.5 लाख रुपये दुर्गावतीची मावशी नंदा आणि त्यांच्यासोबत एक मध्यस्थी पुरुष यांना विवाहनिमित्त दिले. ठरल्याप्रमाणे 10 डिसेंबर 2025 रोजी त्यांनी कुलदेवता बिजासनी माता मंदिर मध्य प्रदेश येथे साध्या पद्धतीने विवाह लावला. 22 डिसेंबर रोजी त्याची पत्नी सकाळी 7 वाजता पळून गेली होती. तिने त्याच्यासोबत येण्यास नकार दिला. मुकेशने 2.5 लाख रुपये परत मागितले असता तिने मला पैसेच मिळाले नाहीत असे सांगितले. 30 मार्च रोजी मुकेशला त्याची मैत्रीण सविता दीपक पाटील हिने फोन करून कळवले की तुझी पत्नी वाघळूत तालुका धरणगाव येथील राकेश पाथरवट याच्याशी लग्न करत आहे. तिने दुर्गाचे फोटो टाकल्याने त्याची खात्री झाली. तो पोलिसांच्या मदतीने दुर्गाला शोधायला वाघळूत येथे 31 मार्च रोजी आला तेव्हा दुर्गा आढळून आली नाही. 2 एप्रिल रोजी दुर्गा आणि तिचा सध्याचा पती राकेश सुभाष पाथरवट हे दोघे अमळनेर पोलीस स्टेशनला आल्याचे समजले. म्हणून मुकेशच्या फिर्यादीवरून दुर्गा, तिची मावशी नंदा आणि अज्ञात पुरुष अशा तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत. अमळनेर तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळाला असून 2 रोजी सायंकाळी झालेल्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. तालुक्यातील चिमनपुरी, पिंपळे खुर्द, पिंपळे बुद्रुक, अटाळे, शिरसाळे, आरडी, अनोरे, जवखेडा यांसह नीम, पाडळसरे, कळमसरे, बोहरा, मांडळ, वावडे यांसह तालुक्यात सर्वदूर जोरदार वादळ आणि वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. वादळी पावसामुळे मका, बाजरी, ज्वारी, दादर, गहू व इतर पिके आडवी पडली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी मका, गहू व इतर काढणीवर आलेली पिके कापून ठेवलेली असल्याने ती पिके पाण्याखाली आल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अमळनेर तालुक्यात गेल्या 2 दिवसात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याने या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत अशा सूचना व आदेश माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत. आमदारांनी राज्याचे कृषी मंत्री व जिल्हाधिकाऱ्यांशी देखील भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करून शेतकऱ्यांची व्यथा मांडली. तालुक्यातील अनेक भागात गेल्या 2 दिवसात अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळाला असून 2 रोजी सायंकाळी झालेल्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. अमळनेर तालुक्यातील चिमनपुरी, पिंपळे खुर्द, पिंपळे बुद्रुक, अटाळे, शिरसाळे, आरडी, अनोरे, जवखेडा यांसह नीम, पाडळसरे, कळमसरे, बोहरा, मांडळ, वावडे, मारवडसह तासखेडा, आमोदे, अंतुर्ली, रंजाने आदी बोरी काठांवरील गावे आणि तालुक्यात सर्वदूर जोरदार वादळ आणि वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचा मका, बाजरी, ज्वारी, दादर, गहू व इतर पिके आडवी पडली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी मका, गहू व इतर काढणीवर आलेली पिके कापून ठेवलेली असल्याने ती पिकेही पाण्याखाली आल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याची माहिती आमदारांनी कृषी मंत्र्यांना देऊन सदर पीडित शेतकरी बांधवांना शासनाने मदत घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. अमळनेर तालुक्यातील 5 ग्रामपंचायतींच्या रिक्त पदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 28 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यात चोपडाई आणि आंतुर्ले ते रंजाने गावांसाठी थेट सरपंच पदाची देखील निवड होणार आहे. आंतुर्ली ते रंजाने येथील लोकनियुक्त सरपंच पद सर्वसाधारण होते, तर चोपडाई येथील लोकनियुक्त सरपंच पद अनुसूचित जमातीसाठी राखीव होते. दोन्ही सरपंचांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले असून थेट जनतेतून निवड होणार आहे. त्याचप्रमाणे मुंगसे येथील प्रभाग क्रमांक 3 अनुसूचित जमाती स्त्री या पदावर कोणीच उमेदवारी दाखल केली नव्हती, म्हणून पुन्हा निवड होत आहे. तर प्रभाग क्रमांक 1 मधील अनुसूचित जमातीचा उमेदवार मयत झाल्याने पुन्हा निवड होत आहे. नंदगाव ते लडगाव येथील प्रभाग 1 मधील सर्वसाधारण स्त्री या उमेदवाराने निवडणूक खर्च सादर केला नाही म्हणून अपात्र ठरल्याने पद रिक्त झाले होते. डांगर बुद्रुक येथील प्रभाग 1 मधील सर्वसाधारण स्त्री व प्रभाग 3 मधील सर्वसाधारण ग्रामपंचायत सदस्य मयत झाल्याने दोन्ही पदे रिक्त आहेत. चोपडाई येथील प्रभाग 2 मधील सर्वसाधारण आणि प्रभाग 3 मधील अनुसूचित जाती प्रवर्ग उमेदवारांनी राजीनामा दिल्याने दोन्ही पदं रिक्त झाली होते. 7 एप्रिल ते 13 एप्रिल दरम्यान
सुट्टीचे दिवस वगळून उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. 15 रोजी छाननी होईल तर 17 रोजी निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. तर आवश्यकता भासल्यास 29 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयाचे इतिहास विभाग व संशोधन केंद्र प्रमुख प्राध्यापक डॉक्टर धनंजय रमाकांत चौधरी यांची उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील इतिहास अभ्यास मंडळ अध्यक्षपदी कुलगुरूंनी नामनिर्देशन केले आहे. या निवडीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष नीरज भाऊ अग्रवाल आणि संचालक मंडळाने आणि विश्वस्त यांनी त्यांचे अभिनंदन केले. अमळनेर तालुक्यातील बोहरा येथे उपसा सिंचन योजनेच्या पाईपलाईनसाठी खोदण्यात येणाऱ्या चारीसाठी करण्यात येणाऱ्या स्फोटात एका गरिबांचे घर जमीनदोस्त होऊन संपूर्ण कुटुंबच उघड्यावर पडले आहे. दिलीप बुधा भिल असे घरमालकाचे नाव असून सुदैवाने घटनेच्या वेळी घरात कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. निम्न तापी प्रकल्प पाडळसे धरणाच्या उपसा सिंचनासाठी बोहरा गावाबाहेरून मुख्य पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी खोल चारी खोदावी लागत आहे. बऱ्याच ठिकाणी दगड लागत असल्याने जिलेटिन सारख्या स्फोटक पदार्थांचा वापर करून स्फोट करावे लागतात. 1 एप्रिल रोजी दिलीप भिल यांच्या घरापासून काही अंतरावर स्फोट करण्यात आले, त्यामुळे त्यांचे अख्खे घरच कोसळले. यापूर्वीही अनेकदा घरांना भूकंपासारखे धक्के बसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. घर जमीनदोस्त झाल्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले. गावकऱ्यांनी त्यांना तात्पुरता आसरा दिला आहे. घटनास्थळी संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामा केला असून कुटुंबाला संपूर्ण नुकसान भरपाई मिळण्याची मागणी होत आहे. अमळनेर शहरातील प्रभाग क्रमांक 7 मधून जाणाऱ्या ढेकुसीम रस्त्याचे अनेक वर्षांपासून रखडलेल्या काँक्रिटीकरण कामाला सुरुवात झाली आहे. आमदार अनिलदादा पाटील यांनी रस्त्याची पाहणी केली, तसेच ठेकेदाराला सूचना दिल्या. अनेक वर्षांपासून हा रस्ता प्रलंबित होता. या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. या भागातील नागरिकांना सांध्याचा हाडाचा त्रास जाणवू लागला होता. अनेकदा वृत्तपत्रातून याबाबत बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. अखेर रस्त्याचे काम लवकर सुरू होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयाच्या मराठी विभागाची विद्यार्थिनी अंकिता जैन हिने राष्ट्रीय पात्रता परीक्षेत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर HD जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मराठी विभाग प्रमुख डॉक्टर ज्ञानेश्वर कांबळे, डॉक्टर रमेश माने, डॉक्टर विलास गावित, प्राध्यापक योगेश पाटील, प्राध्यापक तुषार पाटील, प्राध्यापक सागर सैंदाने आणि प्राध्यापक गोपाळ बडगुजर हे प्राध्यापक उपस्थित होते.